नमस्कार, मी ॲडव्होकेट कौस्तुभ पाटील पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत करतो आहे. पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण 3 प्रकाराचे आयुष्य पाहिले. तसे आता आपल्या सभोवताली लोक असतात आणि त्या लोकांचा एक क्लास असतो. तर त्या क्लासचे सुद्धा 3 प्रकार आहेत आणि ते 3 प्रकार कुठले ते आज आपल्याला आजच्या या व्हिडिओमधून समजून घेण्याचा किंवा तुम्हाला समजून सांगण्याचा मी प्रयत्न करणार आहे. माणसांची, लोकांची कॅटेगरी देखील 3 प्रकाराची असते आणि ती असते आर्ट्स, कॉमर्स आणि सायन्सची. आणि ही 3 प्रकाराची लोकं फक्त आपल्या प्रोफेशनल लाईफमध्येच असतात असं नाही, तर ती आपली वैयक्तिक आयुष्य असेल किंवा ज्या प्रकाराचे जीवन आपण जगत असतो तर ते आपल्या अपब्रिंगिंगपासून तर आपला जो लास्ट ब्रीथ असतो तोपर्यंत ही 3 प्रकाराची लोकं असतात. यात पहिली कॅटेगरी येते ती आर्ट्स कॅटेगरीच्या लोकांची. ही आर्ट्स कॅटेगरीतले लोकं संबंध जपायला चांगले असतात, कनेक्टिव्हिटी निर्माण करण्यासाठी चांगले असतात, बोलण्यासाठी मधुर असतात, अशा प्रकारचा त्यांचा स्वभाव असतो. त्यानंतर येतात कॉमर्स कॅटेगरीतले लोकं. कॉमर्स कॅटेगरीतले लोकं ही तुमच्याशी प्रॅक्टिकल जीवन जगत असतात. म्हणजे जोपर्यंत तुमचं आणि त्यांचं एखाद्या विषयावर तुमचं अलायन्स असतं आणि ते अलायन्स कंप्लीट होईपर्यंत तुमचा आणि त्यांचा कॉन्टॅक्ट असतो आणि त्यानंतर तो कॉन्टॅक्ट बंद केला जातो. त्यानंतर ते त्यांच्या कामात, तुम्ही तुमच्या कामामध्ये आणि मग कधीतरी आपण 2 वर्षाआधी 3 वर्षाआधी सोबत काम केलं आहे आणि मग त्याचं गेट टुगेदर व्हावं, बोलावं असं त्या ठिकाणी वाटत नाही. तर तो ज्याच्या त्याच्या गरजेचा आणि ज्याच्या त्याच्या बिहेवियरचा प्रश्न असतो. नंतर येते एक सायन्स कॅटेगरी. सायन्स कॅटेगरीचे लोक असे असतात की जे एखाद्या टॉपिक घेऊन तुमच्यासोबत काम करत असतात. मग त्याच्यामध्ये काही इनोव्हेशन करता येते का? त्याच्यामध्ये तुमचं असोसिएशन कसं असणार आहे? अशा प्रकाराचा एक क्लास असतो. आता आर्ट्स कॅटेगरीतली जी लोकं आहेत ती सहसा तुमच्या ऑफिस स्टाफ जो असतो त्याच्यामध्ये ती लोकं असण्याची शक्यता अधिक जास्त असते किंवा तुमचे नेबर्स वगैरे ही आर्ट्स कॅटेगरीमध्ये येतात. कॉमर्स कॅटेगरीतले लोकं तुमच्या उद्योग व्यवसायामध्ये स्टार्टअप्समध्ये येत असतात आणि सायन्स कॅटेगरीचे लोकं मात्र वेगवेगळे तुम्ही जे लायझनिंग्स वगैरेची कामं करत असतात त्यामध्ये सायन्स कॅटेगरीतल्या लोकांचा समावेश होतो. त्यानंतर अजून एक कॅटेगरी अशी आहे ती म्हणजे क्लेरिकल वर्कची. म्हणजे एखादी व्यक्ती आहे ती प्रचंड हुशार आहे, त्याचा त्या विषयावर होल्ड आहे आणि तुम्ही त्यांना काम सांगितलेलं काम ते अतिशय परफेक्ट करतात. त्याला आपण म्हणतो क्लेरिकल वर्क. त्यांना काम दिलं आहे आणि ते करून आणलं आहे. तर तीही लोकं आर्ट्स कॅटेगरीमध्ये येतात. आणि काही लोकं आहेत की ज्यांना तुम्ही एखादा टॉपिक दिला आहे त्यात ते त्यांचं इनोव्हेशन करून त्यात अजून नवीन काय करून घेता येईल, मार्केट कसं चाललं आहे, समाजाची गरज काय, ते ओळखून त्यात त्यांचं स्वतःचं असं इनोव्हेशन असतं. ती लोकं मात्र सायन्स कॅटेगरीमध्ये येतात. तर ही माणसांची आणि आपल्या सभोवतालच्या लोकांची कॅटेगरी आहे. तुम्ही कुठल्या कॅटेगरीमध्ये सहभागी आहात किंवा कुठल्या कॅटेगरीचे तुम्ही आहात हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. थँक्यू.